आज महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून एक ऐतिहासिक निर्णय निवडणूक आयोगाने दिलेला आहे। माझं मत असं आहे की हा अपेक्षित निर्णय आहे। याचं कारण गेल्या अनेक वर्षांमध्ये कन्सिस्टंटली निवडणूक आयोगाने जी भूमिका घेतली, म्हणजे अगदी यापूर्वी समाजवादी पार्टीच्या केसमध्ये देखील ज्यावेळेस विवाद उभा राहिला होता त्यावेळी जी इलेक्शन कमिशनने घेतलेली भूमिका आहे किंवा इतर 5 प्रकरणात देखील घेतलेली भूमिका आहे, प्रत्येक वेळी कन्सिस्टंटली हीच भूमिका इलेक्शन कमिशनची राहिलेली आहे। त्यामुळे जो काही निर्णय आलेला आहे तो अपेक्षित निर्णय आहे। शेवटी मेजॉरिटी जो काही निर्णय घेते तो निर्णय हा लोकशाहीमध्ये महत्त्वाचा असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की पक्षाचं जे काही संविधान आहे त्या संविधानाचं किती पालन केलं गेलं आहे या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आणि या सगळ्या गोष्टीचा उहापोह आता या निर्णयामध्ये करण्यात आलेला आहे। मी श्री अजित पवार यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि मला अपेक्षा आहे की त्यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र सरकारमध्ये उत्तम काम करेल। बहुमताला एक महत्व राहतो हे याच्यातून सिद्ध होतंय आणि 2019चा एक जो बहुमत होता ज्याचा कुठेतरी अवमान झालेला होता त्यालाही महत्व प्राप्त होतं। बहुमताला महत्व आहेच आणि केवळ बहुमताच्या आधारावर झालेला नाहीये, सगळ्या गोष्टींचा विचार झालेला आहे। म्हणजे वेळोवेळी पार्टीचं संविधान काय होतं त्याचं किती पालन केलं गेलं, त्या निवडणुका झाल्या की नाही, त्यामुळे आता नेमकी पार्टी कोणाची आहे, अशा सगळ्या गोष्टींचा उहापोह किंवा विचार हा त्याच्यामध्ये झालेला आहे। आणि तुम्ही जे 2019चं विचारताय, मला असं वाटतं की 2019 मध्ये लोकशाहीचा मुडदा ज्यांनी पाडला होता, आज लोकशाही काय असते हे त्यांना समजलेलं आहे। म्हणजे हा 2019चा फेरा पूर्ण झाला म्हणता येईल? हे असं वगैरे काही मी म्हणणार नाही, पण मला असं वाटतं की एवढं निश्चित आहे की आज जे ओरडतायत लोकशाहीच्या बद्दल त्यांनी खरं या ठिकाणी लोकशाहीचा मुडदा पाडला होता आणि तो मुडदा पाडल्यानंतर लोकशाहीने त्यांना त्यांची जागा दाखवली। आता ते जाऊ द्या, चपराक वगैरे म्हणत नाही। आजच्या मोर्चाच्या अनुषंगाने काय सांगणार? आजचं खरं म्हणजे जे सगळेजण लोक इकडे उपस्थित झालेले आहेत ते आमच्या हक्कासाठी झालेले आहेत। कुठे ना कुठे संविधानाला संपवायचा प्रयत्न चालू झालेला या सरकारच्या माध्यमातून आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आमचं ओबीसी एससी एसटी या सगळ्या प्रवर्गाचं आरक्षण कुठे ना कुठे संपवायचा प्रयत्न चालू झालेला आहे आणि त्याच अनुषंगाने त्याच याच्याने जन आक्रोश मोर्चा हा काढण्यात आलेला आहे आणि हा महामोर्चा हा नक्कीच दिल्लीच्या केंद्रापर्यंत पोहोचेल, महाराष्ट्राच्या गल्लीपर्यंत पोहोचेल, पण दिल्लीपर्यंत सुद्धा पोहोचेल। कारण की असं कसं हे लोक येतात आणि आमचं आरक्षण आमच्याकडून हिरावून घेतात हा प्रश्न आज खरं म्हणजे मुळात